मला लिहिता येतं पण बोलता फार कमी येतं. त्यामुळे बोलण्यासाठी जी तयारी लागती ती तयारी झालेली नाहीये. कारण आज दिवसभर मी शेतात होता, आत्ताही धावपळ करत आलेलो आहे. मी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, रुजू मराठी फुलू मराठी, चला बोलू फक्त मराठी. सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी आपल्या समोर मी आता शेतात दिवसभर काम करता करता एक कविता जे एका शेतकरी महिलेचं मनोगत आहे ती कविता आजच रचलेली आहे. आणि वेळ मिळाला की मोबाईलमध्ये मी ती टाईप करून ठेवायचो. तर एका शेतकरी महिलेची कविता मनोगत या कवितेतून ती मांडते आहे. कारण आपल्या सोसायटीमध्ये सर्व जी मुलं आहेत ती बहुतेक सर्व शेतकऱ्यांची आहेत. त्यामुळं प्रत्येकाला शेतीविषयी, शेतीमध्ये काय आहे या सर्वांना माहिती आहे की शेतीमध्ये किती कष्ट असतात. शेतीमध्ये फायदा हा पाहिला तर काहीच मिळत नसतो, सगळं काबड कष्ट पाण्यात जातं. तर ती महिला आपल्या मनोगताद्वारे या कवितेतून कशी व्यक्त होती हे मी आज आपल्या पुढे सादर करतोय. आणि पहिल्यांदाच आज मी कवितेला थोडं चालीत बसवायचा प्रयत्न केलाय. थोडं मागं पुढं लय त्याची बिघडू शकते, कारण की कविता मी अजून चालीत पहिल्यांदाच बसवतोय. शेतकरी महिला आहे, भाषा थोडी अडाणी आहे तिची. ऐका ऐका समद्यानी आमची कहाणी, नावाचाच बळी राजा नावाचीच मी राणी. ऐका ऐका समद्यानी आमची कहाणी, नावाचाच बळी राजा नावाची मी राणी. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. तो फक्त द्यायला उदार आहे, राजापेक्षा तो उदार आहे. शेतात आलेला त्याच्या जर शेतात आलं तर कुणी विनमुख जात नाही. पण नियतीने म्हणा, समाजाच्या सिस्टीमनं म्हणा किंवा नशिबाने म्हणा आणि निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याला कधी जास्त फायदा होत नाही. त्यामुळं ती काय म्हणते की नावाचाच बळीराजा आहे आणि मी पण नावाचीच राणी आहे. पुढच्या कडव्यामध्ये घामाच्या धारांनी रोज अभिषेक काळ्या आईला, गरिबीचा शाप तरी माझ्या नशिबाला. पुढच्या कडव्यात ती म्हणते, कारण की शेतकऱ्याचा प्रपंच हा फार फाटका असतो. किती लावू रे ठिगळ फाटक्या संसाराला, शिवता शिवता जीव मेटा कुटीला रे आला. शेतकऱ्याचा संसार हा फाटकाच असतो आणि कायम त्याला सांधायचा प्रयत्न करतात. पुढं शेतकरी कशामुळं हे तुम्ही एका प्रत्येक कडव्याचं थोडंसं विश्लेषण करत एक एक कडवं घेतोय. खरं तर पूर्ण कविता घेतली असती पण विश्लेषण पण गरजेचं आहे. कधी दुष्काळी तडाखा, कधी अवकाळी रेटा, यशाच्या माथ्यावरी अपयशाचा खुटा, यशाच्या माथ्यावरी अपयशाचा खुटा. या शेतकऱ्याच्या महिलेचा जीव आपल्या लेकरा बाळांच्यात खूप असतो. तिच्या डोळ्यात सपान असतं की आपला मुलगा, आपली मुलं मुलगी शिकून मोठी होतील. लेकर राजभिंडी लय हुशार आहे ती, अर्धपोटी राहून या नशिबाशी लढताती. कधी कधी असं नाही की प्रत्येक वेळेसच शेतकरी नुकसानात येतो. कधी कधी शेतात पीक खूप चांगलं येतं पण पुढं काय होतं त्याचं हेही दाखवतो. कारण हे सगळे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत खूप वेळा. पीक येत सोन्यावानी
तवा उर मोठा आमचा, भाव तवा कोसळला, कावा होता दलालाचा. कधी निसर्गाने साथ दिली तर पीक पण खूप चांगलं येतं, पण त्यावेळेस मार्केटमध्ये दलालांचं सगळं युती होती आणि पिकाचा बाजार कोसळायचं पण दलालांच्याच हातात असतं. तर कावा म्हणजे ती त्या कडव्यात बोलते की पीक येत सोन्यावाने, तवा उर मोठा आमचा, आशा लागलेली असती. ऊर भरून येत असतो. आता आपलं बरचशी गरिबी दूर होईल किंवा आपल्या बऱ्याचशा समस्या सुटतील. पण भाव तेव्हा कोसळला, कावा होता दलालाचा. शेतकऱ्याशी नशीब कसं खेळत, खेळ खेळते नशीब भाळी, तांडव आमच्या, बदलू नशिबाला आम्ही जोराव कष्टाच्या. नशिबाने किती खेळ खेळला तरी निसर्गाशी लढणारा शेतकरी भक्कम असतो. तो कधी डगमगत नाही. तो म्हणतो की नशीब आम्ही बदलू, ते पण आमच्या कष्टाच्या जोरावर. हारणार नाही कधी, कधी थकणार नाही, कष्टाचा हा यज्ञ आमचा कधी विझणार नाही. येऊ दे किती संकट आली तर हरणार पण नाही, थकणार पण नाही, आणि आमचा हा कष्टाचा यज्ञ कधी विझणार पण नाही. लेकरू आमचं शिक्षण घेईन, साहेब होऊन मोठा पांगसार फेडीन. म्हणजे एक शेतकऱ्याला ते एक आशा असते, आपली मुलं बाळ शिकतील, मोठं साहेब होतील किंवा मोठ्या कंपनीत उद्यावर कामाला जातील आणि आपल्या या कष्टाचं सारं चीज होईल. शेवटी ते असं म्हणत असते की जीवनाची होळी आमच्या झाली तर होऊ दे, लेकरांना आमच्या दिस सोन्याचं रे येऊ दे, लेकरांना आमच्या दिस सोन्याचं रे येऊ दे. शेतकरी जोडपं नेहमी किती आपल्या जीवनाची होळी झाली ना होऊ दे, पण आपल्या मुलांना सुखाचा दिवस यावं यासाठी दडदडत असता. अशी थोडीशी लांबलचक कविता मोठी आणि विश्लेषणामुळं अजूनही मोठी झाली. तर ही आज रचलेली आहे.